हेरले हायस्कूल संदर्भात कालच आपल्या हाती एक निकाल आलेला आहे, जो निकाल खरंच गावासाठी एक क्रांतिकारी ठरणारा आहे। गावामध्ये बऱ्याच वर्षापासून एकच शिक्षण संस्था आहे हेरले गावामध्ये, त्याची एकच शाळा आहे आणि त्या संदर्भात एक चुकीच्या पद्धतीने त्यावेळी तथाकथित काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने शाळा मॅनेजमेंट दुसऱ्याला ट्रान्सफर केली होती आणि शाळेची जमीन ही दुसऱ्याला विकली होती। त्या जमिनी संदर्भात पूर्वी निकाल झालेला आहे आणि आजही माननीय हायकोर्ट सर्किट बेंच कोल्हापूर यांनी ह्या निकालामध्ये शाळेची जी जागा आहे ती फक्त आणि फक्त हेरले शिक्षण संस्थेचीच आहे ह्या निकालावरती शिक्कामोर्तब केलेलं आहे। त्याच्याशिवाय ट्रान्सफर ऑफ मॅनेजमेंट जो विषय आहे तो अगदी चुकीच्या पद्धतीने शिक्षण खात्याने वापरला गेला, शिक्षण खात्याने चुकीच्या पद्धतीने निकाल दिला आणि ट्रान्सफर ऑफ मॅनेजमेंट ही बरोबर झाली असा जो निकाल दिला होता त्याच्या संदर्भात हायकोर्टाने योग्य तो निर्णय देऊन त्या विषयावरती ट्रान्सफर ऑफ मॅनेजमेंट हे चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे आणि ही शाळा पुन्हा एकदा हेरले शिक्षण संस्थेस मिळण्यासाठी आता आपल्यासाठी आशावादक असा निकाल या हायकोर्ट सर्किट बेंच कोल्हापूर यांनी दिलेला आहे। त्यामुळे ही शाळा गावाकडे मिळण्यासाठी गावाला आणि पूर्ण गाव जर एकत्र झालं तर ह्या गावातल्या सर्वांनी लोकांनी ठराव करून ही शाळा गावाकडेच कशी राहील, माझी शाळा माझं गाव माझी शाळा ह्या टॅगलाईन खाली ही शाळा पुन्हा एकदा गावाला मिळण्यासाठी ही एक सुवर्ण संधी आली आहे। त्यासाठी गावातील सर्व लोकांनी एकत्र येऊन ही शाळा गावाकडे कशी राहील हे यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे। त्यासाठी गावाची साथ आम्हाला हवी आहे। तुम्ही या सर्व मिळून ही शाळा फक्त आणि फक्त हेरले गावाकडेच राहील। हेरले शिक्षण संस्था ही गावाचीच आहे आणि गावामध्येच शाळा हेरले हायस्कूल चाललं पाहिजे आणि त्याच्यामध्ये योग्य तो बदल झाला पाहिजे। शाळा आतापर्यंत आमच्या माहितीप्रमाणे चांगल्या प्रकारे चालवली नाही आणि त्याच्यानंतर ती गावातले लोक पुढे येऊन गावातले सुशिक्षित शिकलेली जी लोक आहेत, जी त्या शाळेचे विद्यार्थी असतील किंवा बाहेरून येऊन या गावात शाळेत शिकले असतील, ते सर्वांनी पुढे यावं आणि ही शाळा चांगल्या प्रकारे जाऊन जिल्ह्यामध्ये देशामध्ये राज्यामध्ये चांगल्या प्रकारे काम करेल आणि यात नवीन चांगले विद्यार्थी निर्माण होतील। यासाठी आज हेरले गावातील सर्व शिक्षण संस्था, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तरुण मंडळी यांनी पुढे यावं आणि हे आंदोलन एक जन आंदोलन करावं आणि ही शाळा कशी गावाकडे राहील, हायकोर्टाने दिलेला निकाल बरोबरच आहे आणि त्या संदर्भात गावातल्या मदतीनं आपण एक मोठा क्रांती निर्णय घेऊन ही शाळा गावाकडे राहील यासाठी प्रयत्न करूया। तुम्ही या सर्वांना घेऊन या, विद्यार्थी लोक सदस्य वेगवेगळे मंडळ या सर्वांनी पुढे येणे गरजेचे आहे। तरच ही शाळा माझी गाव माझा गाव माझी शाळा हे आपलं सिद्ध होईल आणि आपली शाळेचा फायदा होईल, गावातल्या विद्यार्थ्यांचा फायदा होईल। धन्यवाद।